अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आपल्याला हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्याची माहिती आपल्या मोबाईलवर विनामूल्य मिळेल। आणि सबस्क्राईब करायला कुठल्याच प्रकारचं मूल्य आपल्याला लागत नाही, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओला लाईक करा। बघा, आता होळी येत आहे। होळी दिनांक 13 मार्च रोजी राहणार आहे 2025 ला। आणि होळीची पूजन आपण कसं करावं, होळीच्या पूजनामध्ये आपण कुठल्या वस्तू वापराव्या, शत्रुबाधेसाठी, संपत्ती प्राप्तीसाठी व इच्छित वर व वधू मिळवण्यासाठी व आपल्याला नोकरी लागण्यासाठी विविध जे उपाय असतात, तोडगे आपण होळीच्या दिवशी करत असतो। होळीची ही रात्र खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एक महारात्र मानल्या गेली जाते। होळीची रात्र आणि दिवाळीची रात्र या दिवशी अत्यंत मोठ्या प्रमाणात तांत्रिक किंवा सात्विक साधना केल्या जातात आणि या साधनेचं फळ साधकाला मिळत असते व त्यातून आपले प्रश्न सुटत असतात। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपण ज्या काही पारायणे व्रत व वैकल्य व उपाय करत असतो, हे स्वामींच्या कृपाशीर्वादाने, गुरूंच्या कृपाशीर्वादाने करत असतो। त्यामुळे आपण होळीचं पूजन कसं करावं ते आपण सर्वात आधी जाणून घेऊया व जे काही शत्रुबाधेसाठी असो किंवा विविध लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय असो, ते उपाय आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत जाणून घेऊया। तर व्हिडिओ स्किप न करता आपण शेवटपर्यंत बघावा ही आपल्याला नम्र विनंती। बघा, होळीला आपल्याला पूजन कसं करायचं, तर घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यानंतर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भाताचा नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची प्रदक्षिणा करावी व होळीला नैवेद्य अर्पण करावा, होळीची पूजा करावी। बघा, 11 प्रदक्षिणा माराव्या होळीला, गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, 11 प्रदक्षिणा घ्यायच्या होळीला, 11 प्रदक्षिणा मारायच्या। आपल्या हातामध्ये जे गोटं खोबरं असतं म्हणजे जे काही डबल असतं नारळ, ते आपण घ्यावं व त्यामध्ये तूप भरावं आणि 11 प्रदक्षिणा मारून तो नैवेद्य होळीमध्ये अर्पण करावा। यामुळे सुख समृद्धी वाढते व कष्ट दूर होतात। होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तीळ बांधावे व ते आपल्या खिशात दिवसभर ठेवावे आणि संध्याकाळी होळी पेटल्यानंतर रात्रीच्या वेळेस ते तिळाची काळ्या तिळाची जी काही बांधलेली पोटली आहे ती आपण होळीमध्ये प्रवाहित म्हणजे जाळून टाकावी। त्यामुळे जो काही त्रास असेल आपल्याला, तो त्रास आपल्या शरीरातून निघून जाते। जी काही बाधा असेल, नजर बाधा, दोष बाधा असेल, ती निघून जाते। व त्याचबरोबर ज्यांना कोणाला शत्रूची हानी पोहोचत असतील, शत्रू त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असेल, एनगेन प्रकारे व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारामध्ये शत्रूपासून त्यांना त्रास होत असेल, तर त्यांनी 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करायची व शत्रूचे नाव घ्यायचे व सर्व मनातील सर्व इच्छा व सर्व जे कामे आहेत ते मार्गी लागण्यासाठी प्रार्थना करायची व ते 7 गोमती चक्र शत्रूच्या नावे होळीमध्ये टाकायची। यामुळे शत्रू निस्तेज होतो आणि शत्रूचे भय माणसाला राहत नाही। होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व आपली पांढरी मोहरी जी असते ती मिक्स करून ती आपल्या जवळ ठेवावी, ज्याने भूतप्रेत बाधा, नजर बाधा, करणी बाधा असे दोष आपल्याला राहत नाही। त्यामुळे घराचं संरक्षण होते। होळीच्या दिवसापासून 40 दिवस जर आपण बजरंग बाण जो असतो याचे 3 पाठ जर केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। बजरंग बाण तुम्हाला कुठेही इंटरनेटवर किंवा छोटंसं पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळून जाईल। त्याचबरोबर आपल्याला होळीच्या दिवशी सायंकाळी शंकराला, ज्या मुलामुलींचे विवाह होत नाहीत त्यांनी 11 गोमती चक्र वाहावेत आणि आपल्या नोकरी व्यवसायात उन्नती व्हावी यासाठी प्रार्थना करावी व आपल्याला वरवधू मिळावी उत्तम, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करावी। ज्यांना नवग्रहाचा दोष असेल तर म्हणजे किंवा कुंडलीमध्ये कोणते ग्रह वक्री असतील तर त्यांनी होळीची राख ही दुसऱ्या दिवशी अंगाला लावून स्नान करावी। प्रथम ती राख जी आहे ती शिवलिंगाला व्हावी, त्यानंतर आपल्या अंगाला लावून आपण स्नान करावी। व होळीच्या दिवशी संध्याकाळी चौमुखी दिवा जो असतो, तो दिवा 4 वाती टाकलेला जो दिवा आहे तो दिवा आपण घराच्या चौकटी समोर लावावा व आपली चौकट जी असते घराची, त्या घराच्या चौकटीवर आपण गुलाल वाहावा। याने घरामधील जी बाधा आहे ती नाहीशी निघून जाते व घरामध्ये सकारात्मकता येते व लक्ष्मी प्राप्ती होते। बघा, राहूंचा दोष असेल तर आपण एक नारळाचा गोळा घेऊन त्यामध्ये गोडे तेल भरावं, खायचं व त्यामध्ये थोडासा गुळ टाकावा व अंगावरून 7 वेळा उतरून ते होळीमध्ये टाकावं। ज्यामुळे ज्यांना राहूचा त्रास असेल, कुंडलीमध्ये राहू वक्री असेल तर त्यांची सगळे अडलेली असतील तर ती अडलेली कामे मार्गी लागतात व त्यांचा जो राहूचा त्रास आहे तो निघून जातो। जर नेहमी धनहानी होत असेल तर आपल्या मुख्य दरवाजावर गुलाल टाकावा व द्विमुखी दिवा लावावा 2 वातीचा घरामध्ये चौकटी समोर व त्यामध्ये काळे 11 उडीद आपण टाकावे अख्खे
व दिवा जेव्हा विझेल तो दिवा ती पंथीसहित ती पंथी आपण होडीमध्ये टाकावी रात्री. याने आपली जी धनहानी होत असेल ती धनहानी निघून जाते व लक्ष्मी चिरकाल घरामध्ये वास करते. बघा, एखाद्यावर दुर्घटना होत असेल, संकट येत असतील, ऍक्सिडेंट होत असेल तर अशा व्यक्तींनी काय करावं, तर यांनी होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्या व सर्व गुंजा व नारळ होळीत पाठ फिरून डोक्यावरून आपण होळीमध्ये टाकाव्या. जर कोणा व्यक्तीला त्रास होत असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय त्यांच्याकडून तुम्ही घरातील सदस्याकडून करून घेऊ शकता. बघा, ज्यांचे विवाह लवकर होत नाहीत त्यांनी या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड हे शिवमंदिरात घेऊन शिवलिंगावर अर्पण करावे व प्रार्थना करावी व होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनलाही करावी. ते रोज पंचमीपर्यंत घरी म्हणजे विवाह योग येईपर्यंत त्यांनी ही करावी. म्हणजे 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी व 1 हळकुंड आपल्याला 5 दिवस होळीच्या दिवसापासून रंगपंचमीपर्यंत रोज आपल्याला शंकराच्या पिंडीवर हे सर्व व्हायचं आहे. त्यामुळे विवाहामधील जी बाधा आहे ती निघून जाते. तर अत्यंत प्रभावी हे जे तोडगे आपल्याला सांगितलेले आहेत हे नक्की करा. याने आपल्याला सर्व वाईट ज्या निगेटिव्ह शक्ती असतील, वाईट शक्तींपासून जो त्रास असेल तो निघून जाईल व जी काही होळीची रात्र असते त्याच्या पॉझिटिव्ह एनर्जीने तुमची म्हणजे काही अडलेले कामे असतील ती कामे मार्गी लागतील व स्वामींच्या कृपा आशीर्वादाने, गुरूंच्या कृपा आशीर्वादाने तुमचे सर्व स्वप्न साकार होतील. हे विविध उपाय जे असतात हे होळीच्या दिवशी का करतात, तर ही सर्वात मोठी तांत्रिक रात्र, सात्विक रात्र मानल्या गेलेली असते आणि या दिवशी प्रचंड ऊर्जा आपल्या पृथ्वी तलावर असते. असं म्हणतात, होलिका दहनाच्या दिवशी माता होलिकेने भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिला ब्रह्मदेवाने वर दिलं असल्यामुळे ती जळणं अशक्य होती. तरी पण ती भक्ताला मारण्याचा प्रयत्न करत असताना ती स्वतःच जळून गेली. तिचा जो काही दिलेला ब्रह्मदेवाने वर होता तो वर, त्या वराचं एक प्रकारे दुष्प्रभाव तिच्यावर झाला आणि भक्त प्रल्हाद जे आहेत ते नारायणाचं अखंड नामस्मरण करत होते आणि ते त्याच्यामधून बाहेर पडले, वाचले. त्यांचा जीव सुखरूप संरक्षित भगवान नारायणांनी ठेवला. त्यामुळे स्वामी महाराजांच्या मंत्राची, श्री स्वामी समर्थ कास धरा, गुरूंच्या मार्गात लीन व्हा आणि स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला हे काही जे तोडगे सांगितले ते आपण नक्की करा व जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्या. झालेल सेवा महाराज माऊली चरणी अर्पण. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.